मॅडम, टॅरो आणि अंतर्ज्ञान हं. याचं किती नातं आहे? ह्याचं नातं रीडरसाठी अधिक आहे हा. आणि क्लायंटसाठी कमी आहे. कारण क्लायंट आपल्याला विचारायला आले, त्यामुळे ते फक्त रिसिव्हिंग एंडवर आहे, तर ते ऐकून घेतात काय आहे काय नाही. पण जो रीडर असतो ना, त्याच्यासाठी खूप महत्वाची भूमिका आहे. कधी कधी ना असं असतं की कार्ड समजा आपण एक्सपेक्ट करतो काहीतरी वेगळं आणि उलट कार्ड निघालं, हा तर ते नकारात्मक म्हणून समजून घ्यायचं असतं का हा, त्याच्यासाठी? हे फार महत्वाचा प्रश्न विचारलात सर तुम्ही. जनरली काय असतं की कार्ड जेव्हा आपण काढतो, आपल्या मनात एक काहीतरी अपेक्षा असते की होच येणार किंवा चांगलंच बोलून दे. तर कधी कधी एनर्जी डाऊन असते तर रिव्हर्स कार्ड येतात. बऱ्यापैकी अधिकांश जे रीडर्स आहेत ते नाही वाचत, पण मी त्यातली आहे जी वाचते, कारण मला असं वाटतं काहीतरी कारण असेल म्हणूनच ते कार्ड रिव्हर्स आलंय. आता समजा एखादा माणूस डिप्रेशन मध्ये असेल तर त्याने टॅरोट कार्ड, म्हणजे मला असं वाटतं की त्याने एकटे येण्यापेक्षा त्याने फॅमिली बरोबर जर टॅरोट कार्ड हो रिडिंगला आलं हो तर त्याचा अख्खा फायदा फॅमिलीला होऊ शकतो की नाही? हो, नक्की. कारण त्याला कसं सांभाळायचं, काय स्टेप्स घ्यावे हे परिवाराला कळून येईल. जसं एखादा हार्ट पेशंट असतो तर डॉक्टर सांगतात ना, की याच्यासमोर एक्साइटिंग न्यूज बोलू नका, याला जास्त आनंदी करू नका, जास्त सॅड करू नका. असंच आम्ही पण माझ्याकडे 18 वर्षाच्या खाली जे कोणी येतात, त्यांच्याबरोबर एक पेरेंट किंवा गार्डियन हे गरजेचं आहे. शिवाय कोण असं मानसिक आजारी आहे किंवा काही असं आहे विडंबनामध्ये आहे, तर त्यांच्यासोबतही कोणी तर जर आलं, तर आम्हाला पण ते बरं पडतं. कारण एक विश्वास राहतो की काय सांगितलं गेलंय, कसं सांगितलं गेलंय आणि प्लस त्या व्यक्तीला कसं सांभाळावं हे पण आम्ही मग त्याच्यामध्ये सांगतो. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या खास पॉडकास्टमध्ये. आज आपण एक रहस्यमय आणि खास असा विषय या ठिकाणी आज घेऊन येते तुमच्यासाठी मी. हा विषय आहे टॅरोट कार्ड आणि त्याच्या माध्यमातून जीवन परिवर्तनाचा प्रवास. आज आपल्यासोबत आहे एक अनुभवी व्यक्तिमत्व. त्यांचं नाव आहे मिसेस पिंकी मनोज पिंपुटकर. त्या स्वतः एक शिक्षिका असून टॅरोट कार्ड रीडर, ऑरॅकल कार्ड रीडर, तसेच रेकी, हिलिंग, एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून ह्या ओळखल्या जातात. गेल्या 8 वर्षापासून ते अध्यात्म, हिलिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. हे लोकांना नेगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे कसे जावे, तसेच आपण स्वतःबद्दल आपला विचार कसा बदलावा या संदर्भामध्ये हे लोकांना मार्गदर्शन करतात. मॅडम, आजच्या या पॉडकास्टमधून आपण जाणून घेऊ की टॅरोट म्हणजे काय, त्याचं कार्य कसं होतं आणि ते आपल्या आयुष्यात कशा प्रकारे मार्गदर्शन करते. तसेच टॅरोटचं महत्त्व केवळ भविष्य सांगण्यात नाही, तर आत्मजागरूकता आणि जीवन परिवर्तन घडवण्यात आहे हे आपण समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आत्मस्पर्शी प्रवासाची. मी आहे विशाल आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मेंटॉर मंच. सर्वात प्रथम मॅडम, तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. मी डायरेक्ट प्रश्नांकडे येतो. सर्वप्रथम आम्हाला सांगा, टॅरो म्हणजे नेमकं काय आहे? बरं, असं आहे की टॅरो म्हणजे एक साधन आहे, एक टूल आहे. तर त्यामुळे या टूलमुळे आपल्याला एक मदत होते आतलं व्यक्तित्व कसं आहे माणसाचं ते जाणून घेण्यात. म्हणजे मी असं म्हणेन इन सिम्पल वर्ड्स, टॅरो म्हणजे आतील एक आरसा आहे, एक दर्पण आहे. जसं तुम्ही स्थूल आरशाच्या समोर उभे राहता तर तुम्ही जसे आहात तसेच दिसून येता, तसेच आढळता. तो आरसा ट्राय नाही करत तुम्हाला खुश करण्याचा, की मी चांगलं दाखवीन किंवा वाईट दाखवीन, त्याला काही भीती नाही. तसं आतील व्यक्तित्व कसं आहे हे या आरशारूपी टॅरोने आपल्याला कळून येतं. ओके. अनेकांना असं वाटतं की टॅरो म्हणजे फक्त भविष्य सांगण्याचं साधन आहे. पण खरं याच्या मागचा उद्देश काय आहे? ओके. आता खरं तर असं आहे, मी माझंच उदाहरण देते, की भवितव्य सांगण्याचा अधिकार आपल्याला देवानी परमेश्वरांनी नाही दिलाय. नाहीतर मी माझंच भविष्य आता पाहिलं असतं ना. पण एक आहे, कॉमन सेन्स हे म्हणतं, की जे माझं वर्तमान आहे तेच माझं भविष्य होणार आहे. फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती आता जर चोरी करत असेल, तर कोणीही सांगू शकतं, की उद्याला तो कुठे असणार, तुरुंगातच असणार. म्हणजे जे वर्तमान कर्म आहेत तेच भविष्यावर इन्फ्लुएन्स करणार. त्यामुळे टॅरो आपल्याला वर्तमानात मी काय करू, कसं करू, त्याचे परिणाम काय होतील हे दाखवून देतं. त्यामुळे भविष्य सांगण्याची गरज पडत नाही सर. ओके. मॅडम, खरंच हा आजचा विषय फार गहन आहे हो आणि मला याच्याबद्दल अजून जाणून घ्यायला खूप हो, आवडेल. गहनही आहे सर आणि मजेशीरही आहे. हा, नक्की नक्की. Yes. कारण की कसं झालंय की टॅरोट हा विषय ना, आम्ही अजूनपर्यंत टीव्ही मध्ये, मोठमोठ्या सेलिब्रिटीमध्ये, आज खरंच मला असं वाटतं की माझ्यासमोर एक सेलिब्रिटी बसलेली आहे. आज मी माझं भाग्य समजतो. आज तुमचं पण एक टॅरो कार्ड काढूया सर. अरे नक्की 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 नक्की. मी पुढच्या प्रश्नाकडे येतो माझ्या. आता एका टॅरोट कार्डवरील चित्र आणि अशी चिन्ह असतात, हो. तर याचा अर्थ आपण कसा समजून घ्यावा? कसं असतं सर, जे कार्ड्स आहेत ते कागदी कार्ड्स आहेत.
तर कागदामध्ये काही दडलेलं नाहीये. तो जो रीडर असतो तो त्याच्या इंट्युशननी ते अर्थ काढून घेतो. तो जो बोध आहे, याला 2 भाग आहेत. एक आहे की टॅरोची माहिती असते, म्हणजे टेक्निकली आम्ही टॅरो शिकवतो की अमुक चिन्ह आहे त्याचा काय अर्थ आहे, लाल कलर आहे त्याचा काय अर्थ आहे, पण ती माहिती झाली. पण जेव्हा माझ्याकडून समोर जेव्हा क्लायंट्स येतात तेव्हा त्यांची जी मनस्थिती असते, विडंबना असते, कन्फ्युजन असतं, ते उदास असतात, दुःखी असतात, गोंधळलेले असतात, तर तेव्हा इंट्युशननी आम्ही त्यांच्या एनर्जीला कनेक्ट करतो आणि त्यावेळी एकाच कार्डचे अनेक अर्थ निघून येतात. म्हणजे असं टॅरोमध्ये 78 कार्ड्स असतात, पण माणसाची सायकी जी आहे ते खूप कॉम्प्लेक्स असते. त्यामुळे त्या क्षणात त्या माणसासाठी काय अर्थ निघून येईल हे मीही सांगू नाही शकत. ओके, म्हणजे याच्यासाठी कनेक्टिव्हिटी कुठेतरी असायला येस पाहिजे. येस, वी कनेक्ट विथ द एनर्जी. आता या एनर्जीलाच आपण व्हायब्रेशन म्हणतो किंवा ऊर्जा म्हणतो. जसं आपल्या घरी उदाहरण असते ना, कधी कधी आपली आई चेहरा बघूनच सांगते हा, काहीतरी बिनसलंय. आईला कसं कळलं? ते आहे व्हायब्रेशन, ओके. ते आम्ही कनेक्ट करतो. म्हणजे एक शक्ती आहे एक प्रकारची. येस, 100%. मॅडम, कधी कधी ना असं असतं की कार्ड समजा आपण एक्सपेक्ट करतो काहीतरी वेगळं आणि उलट कार्ड निघालं, हा तर ते नकारात्मक म्हणून समजून घ्यायचं असतं का हा, त्याच्यासाठी? हे फार महत्वाचा प्रश्न विचारलात सर तुम्ही. जनरली काय असतं की कार्ड जेव्हा आपण काढतो, आपल्या मनात एक काहीतरी अपेक्षा असते की होच येणार किंवा चांगलंच बोलून दे. तर कधी कधी एनर्जी डाऊन असते तर रिव्हर्स कार्ड येतात. बऱ्यापैकी अधिकांश जे रीडर्स आहेत ते नाही वाचत, पण मी त्यातली आहे जी वाचते, कारण मला असं वाटतं काहीतरी कारण असेल म्हणूनच ते कार्ड रिव्हर्स आलंय. ओके. कारण आमच्या टॅरो कार्ड्स मध्ये 4 प्रकारचे चिन्ह असतात. जे स्टार असतं त्याला पेंटिकल्स म्हणतात. ते तुमचं मटेरियल लाईफ सांगतात. तुमच्याकडे धन, प्रॉपर्टी, वैभव किती काय आहे, जॉब, करिअर, बिझनेस. आणि कप्स जे आहे ते इमोशन्स आहेत. तर एखादी व्यक्ती नार्सिस्ट असू शकते किंवा खूप इमोशनल असू शकते. तर रिव्हर्स कार्ड मधून खूप माहिती मिळते आपल्याला. ओके. त्यामुळे रिव्हर्स कार्ड पण एक वेगळीच भाषा सांगतात आपल्याला. मॅडम, मला एक प्रश्न, आता जसं तुम्ही बोललात की हा. ती परिस्थिती त्यावेळेची, तर जेव्हा टॅरोट कार्डचं जेव्हा वाचन होतं त्याला मनस्थितीचा किंवा त्या ऊर्जेचा त्याच्यावरती, त्या टॅरोट कार्डवरती काय परिणाम होतो का? सर, असं आहे की त्या व्यक्तीच्या, क्लायंटच्या मनस्थितीचा परिणाम टॅरोवर होत नाही, पण टॅरो रिडिंगचा परिणाम त्याच्या मनस्थितीवर नक्कीच होऊ शकतो. पण हे कसं आहे की जर तुम्ही ओपन माइंडेड बसलात ना, तर तुम्हाला जास्त अब्झॉर्ब होईल. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही डॉक्टरांकडे जाता, तुम्हाला त्यांची क्वालिफिकेशन माहिती नाही किंवा त्याने कोणाला बरं केलंय, कितपत बरं केलं माहिती नाही, पण तुम्ही विश्वासाने जाता, तर डॉक्टरची औषध आणि तुमचा विश्वास दोघेही काम करतात. हा. तसं टॅरोमध्ये रीडरचा विश्वास आणि क्लायंटचा विश्वास हे गरजेचं आहे, कारण अदरवाईज आपण दगडी फोडतो असंच होणार. मी सांगत राहीन पण तिथे काही जातच नाही आतमध्ये. हा. तर तुम्ही जर सोल्युशन घ्यायला आलात तर समस्यावर नाही, समाधानावर तुम्ही फोकस राहायला पाहिजे. म्हणजे हे अशा प्रकारे आहे की आपण हा. मंदिरामध्ये जातो तर हा. जसा देवावरती विश्वास ठेवतो हा. तसा आपण टॅरोट कार्ड रीडर वरती सुद्धा विश्वास हो, ठेवायला हे पाहिजे पण एक लोकांनी. श्रद्धाचाच बाब आहे. ओके. मॅडम, एक प्रश्न मला असा विचार, ऍक्च्युली हा वर्ड काय, टॅरोट आहे की टॅरो? कारण की हा विषय असा आहे ना, खूप कमी लोकांना माहिती आहे. हा असं वाटतं की एकदम म्हणजे हाय क्लास सोसायटीची लोक असेल त्यांनाच हे माहिती असेल. म्हणजे माझ्यासाठी सुद्धा हा नवीन विषय, तर मला हे वाक्य नक्की की आपण शब्द काय बोलतो त्याला, टॅरोट म्हणतो की टॅरो म्हणतो? छानच विचारलं सर. ऍक्च्युली जसं पॅरेट असतं तिथे टी आपण बोलतो, पण कॅरेट असतं तिथेही बोलतो, पण टॅरो मध्ये जो शेवटचा टी आहे ना तो सायलेंट आहे. तर ओके. ते टॅरो आहे, टॅरोट नाही. ओके, कारण की कधी कधी बोलताना माझ्या तोंडातून पण टॅरोट निघेल तर ते राग अमुक म्हणू नका तुम्ही. नाही, अमुक देशातून ते पसारून आलंय ना, त्यामुळे प्रोनाउन्सिएशन मध्ये फरक पडतो. कारण की अजूनपर्यंत आमच्याकडे कसं होतं की हात बघतात, हा. पत्रिका बघतात आणि हो. भविष्य काढतात. बरोबर. आणि टॅरो मधून जे भविष्य हा विषयच नवीन आहे. हो, हो. त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न असा केला की हा. टॅरोट आहे की टॅरो, कारण की हे लहानपणापासून आम्ही कधी बघितलंच नव्हतं. आई वडील आपण सांगायची जो पत्रिका बघायची आहे. आपण जो पोपट बघतो ना सर, हा, हा. त्याला कसं काही जण त्याला पॅरोट म्हणतात, हा. त्यामुळे ते टॅरोट म्हणतात, पण ते तसं नाहीये. त्याचं प्रोनाउन्सिएशन टॅरो आहे. तो टी आहे ना तो सायलेंट आहे. ओके. ह्याचा जे पुढचा भाग आहे ना टॅरो, त्याच्या आधीचा टी आपण बोलतोय हा. प्रोनाउन्स, आणि लास्टचा नाही. कारण आमच्या कार्ड्स मध्ये एक सेकंड नंबरचा जो कार्ड आहे ना तो हाय प्रिस्टेसचा कार्ड आहे. ओके. तर ती तुम्हाला दिसून येते एक विद्वान स्त्री म्हणून, पण तिचं गांभीर्य हे आहे की जो सायलेंट टी आहे ना, म्हणजे तुमची सायलेंट पर्सनॅलिटी कार्ड्स काढून दाखवतात. ओके. थँक्यू मॅडम, आज मला एक क्लिअर झालं की हा टॅरो आहे, इट्स नॉट अ टॅरोट म्हणून. थँक्यू. आय होप सो की तुम्हाला सगळ्यांना पण कळालं असेल की इट्स नॉट अ टॅरोट, हा टॅरो शब्द आहे. कारण की सगळ्यांना असंच वाटायचं की टॅरोट हा टॅरोट आहे. तर आज खरंच मॅडम तुम्ही हा आमचा मेन कन्फ्युजन आमचं क्लिअर केलं, याबद्दल तुमचा आधी खरंच मी आभार मानतो. मलाही आनंद आहे या गोष्टीचा. थँक्यू.
मॅडम मला एक सांगा, आता एखादा हं. क्लायंट तुमच्याकडे आला, हां. ठीक आहे, तर त्याने त्याचं टॅरोट कार्ड काढलं, हं. तर त्याच्यावरून त्याचं व्यक्तिमत्व कळू शकतं का? सर असं आहे ना, की मेन म्हणजे एकतर मी त्यांच्याशी आधी कनेक्ट होते. मग ते हात ठेवतात आमच्या कार्ड्सवर. प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. त्यामुळे ते कार्ड्स त्याची एनर्जी अब्झॉर्ब करतात. आता आम्ही तिघे कनेक्ट झालेलो आहोत. हं. आता यामध्ये काय असतं ना, की त्याची ऊर्जा कार्ड्सवर नाही पडत. कार्ड्सची ऊर्जा त्याच्यावर पडणार. ओके. कारण जो माध्यम असतो तो मोठा असतो ना. हां, हां. ते म्हणतात ना, गुरु गोविंद सातकडे हरीचे दर्शन मिलाय. म्हणजे आता गुरुला मी वंदन करू का गोविंदला करू? हां. असं आहे. तर जो माध्यम असतो त्याला आम्ही वंदन करतो. तर आमच्या दोघांच्या मध्ये कनेक्टिव्हिटी जो आहे ते या कार्ड्समुळे आहे. ओके. तर म्हणजे हा त्याची रिस्पेक्ट आहे तिकडे. येस आणि ती ऊर्जा माझी सुद्धा वाचणार आणि त्यांची सुद्धा वाचणार. ओके. त्यामुळे इथे खूप पारदर्शी राहणं गरजेचं आहे. खूप ट्रान्सपरंट. म्हणजे ॲज अ रीडर मला पण ब्लँक राहावं लागतं. कारण मी कोणाला बायस्ड होऊन बघू नाही शकत. म्हणजे या. अशा प्रकारे झालं ना, हां. की तुमच्या सीएला तुम्ही सगळं खरं सांगावं, हां. तुमच्या लॉयरला तुम्ही खरं सांगा आणि तुमच्या डॉक्टरला खरं सांगा. हे अशा प्रकारे आणि हो. चौथी गोष्ट आज ऍड झाली. प्रेक्षकांनी या ठिकाणी लक्ष द्यावं, की टॅरोट कार्ड रिडिंगला कधी पण तुम्ही जेव्हा जाल किंवा मॅडमशी कॉन्टॅक्ट कराल, त्यावेळेला मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांना सांगणं गरजेचं आहे. हो, कारण इनडायरेक्टली आम्ही डॉक्टरच आहोत ना सर. हां. कारण मानसिक रोग घेऊन येत आहेत. प्रश्न असणं म्हणजे मानसिकता कुठेतरी गडबडली आहे. त्यामुळे डॉक्टरांवर पूर्ण विश्वास असावा आणि त्या माध्यमावर पण. नाही, नाही. हां, हे मी मानतो, कारण की येस. सायकॉलॉजीच आहे सगळी हां. प्रकारची. येस, येस. बरोबर. पण मला सांगा ना, की हा जो टॅरोट कार्ड रिडिंगचा आहे, हं. हा श्रद्धा, अंधश्रद्धा हा कशामध्ये? कारण की काही लोकांना थोडी अंधश्रद्धा असेल, हं. की आपण जे टॅरोट कार्ड म्हणजे कसं आहे, काही-काही लोकांना असं वाटतं, की आपण पत्ते उचलले, पण हा बरोबर. पत्ता नाहीये. हां. ते लोकं ते पत्ताच म्हणतात. हा जो टॅरोट कार्ड आहे, कारण की हा श्रद्धेचा विषय हं. आहे. तर ह्या कशाप्रकारे ह्या अंधश्रद्धा आहे की नाही, याच्यावर तुम्ही काय सांगू शकतात का? हां, हा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला सर, की याच्यामध्ये कसं आहे ना, याच्यात अंधविश्वासाचा प्रश्नच नाहीये, कारण हे सायकॉलॉजी आहे. हं. तर सायकॉलॉजी खोटी नसते. इट्स अ सायन्स ऑफ द माइंड. लॉजी म्हणजे काय? माइंड. पण इथे असं आहे, की मी स्वतः एक शिक्षिका आहे. त्यामुळे मी काही पसरवणार नाही अंधश्रद्धा या समाजात. बरोबर. पण ते एक टूल्स आहेत, एक माध्यम आहे. असं बघायला गेलं तर मंदिरात अगरबत्ती लावणं काही रिच्युअल नाहीये, परंपरा नाहीये. पण त्याची सुगंधी आहे ना, हं. तसं एक माध्यम आहे. त्यामुळे टॅरो कार्ड्स आपल्याला आपल्या आत काही चालतंय ते दाखवतात. कारण आतलं सायकॉलॉजी मेजर करण्यासाठी आज आपल्याकडे काहीही साधन नाहीये. हं. बीपीसाठी साधन आहे, ब्लड फ्लोसाठी साधन आहे, आजारी पडलो, ताप आलाय, थर्मोमीटर आहे, एवढे साधन आहे. पण आत मनात काय चाललंय, ज्यामुळे आज विश्वात हं. सुसाईड केस वाढतायत हो. किंवा निगेटिव्हिटी वाढते किंवा क्राईम वाढते. कारण आत काय चालतंय ते आपण कधी-कधी या स्थूल चक्षुनी बघू नाही शकत. नाही. मॅडम, हा खरंच तुम्ही खूप चांगला विषय मांडला, कारण की आज आम्ही जेव्हा बघतो न्यूजमध्ये वगैरे, येस. की प्रत्येक ठिकाणी हिंसाचार वाढत चाललेला आहे. ठीक आहे. म्हणजे काही ठिकाणी अशा रेप केसेस होत आहे. हं. म्हणजे एका मित्राने मित्राचा खून केला. हं. ठीक आहे. ह्या अशा गोष्टी हल्ली घडत हां. आहे. तर मी खरंच असं मला असं वाटतं, की आज समाजाला स्वतःचं एक येस. आणि आत्मपरीक्षण सर करणं त्याच्या गरजेचं मागील आहे. कारण इतकं क्षुल्लक असतो. आता छोट्या-छोट्या गोष्टींवर अपराध होत आहेत. पार्किंग स्पेस दिली नाही म्हणून हां. किंवा जो भाजी विकतोय तो आणि त्याचा गिराईक आहे त्याच्यामध्ये काही वाद झाला. तर बेसिकली आतमध्ये काहीतरी होतंय. इमोशन्स आर बॉइलिंग. पण ते बाहेर कोणाला कळत नाही. कित्येकदा असं होतं, की घरच्यांना पण कळत नाही, की घरच्यांमध्येच काय चालू आहे. ते बरोबर. म्हणते नेहमीसारखं जेवतायत, राहतायत, ऑफिसला जातायत, शाळेत जातोय. हं. काही कळत नाही. पण आतल्या आत काय चाललंय ते जाणून घेणं किती गरजेचं आहे आज. त्यामुळे टॅरो इज अ व्हेरी स्ट्रॉंग टूल. आता समजा एखादा माणूस डिप्रेशनमध्ये असेल, तर त्याने टॅरोट कार्ड, म्हणजे मला असं वाटतं, की त्याने एकटं येण्यापेक्षा त्याने फॅमिली बरोबर जर टॅरोट हो, कार्ड रिडिंगला आला, हो. तर त्याचा अख्खा फायदा फॅमिलीला होऊ शकतो की नाही? हो, नक्की. कारण त्याला कसं सांभाळायचं, काय स्टेप्स घ्यावे हे परिवाराला कळून येईल. जसं एखादा हार्ट पेशंट असतो तर डॉक्टर सांगतात ना, की ह्याच्यासमोर एक्साइटिंग न्यूज बोलू नका, याला जास्त आनंदी करू नका, जास्त सॅड करू नका. असंच आम्ही पण माझ्याकडे 18 वर्षाच्या खाली जे कोणी येतात, हं. त्यांच्याबरोबर एक पेरेंट किंवा गार्डियन हे गरजेचं आहे. शिवाय कोण असं मानसिक आजारी आहे किंवा काही असं आहे विडंबनामध्ये आहे, तर त्यांच्यासोबतही कोणी तर जर आलं, तर आम्हाला पण ते बरं पडतं. कारण एक विश्वास राहतो, की काय सांगितलं गेलंय, कसं सांगितलं गेलंय आणि प्लस त्या व्यक्तीला कसं सांभाळावं, हे पण आम्ही मग त्याच्यामध्ये सांगतो. पण आता तुम्ही बोलता हं. बोललात, की 18 वर्षाच्या खाली, हां. म्हणजे हे विद्यार्थी हो, वर्ग हो, झाला. हो. या विद्यार्थी वर्गांसाठी हा टॅरोट कार्डमुळे काय फायदा होऊ शकतो? कशाप्रकारे होऊ शकतो? हे तुम्ही येस. सांगाल का? हा खूप छान प्रश्न आहे अगेन सर. कारण 18च्या खाली त्याला त्याच्या करिअर लाईन निवडायचं आहे किंवा बिझनेस करू, प्रोफेशन करू, कोणत्या मार्गी जाऊ. कारण कधी-कधी असं वाटतं ना, आई-वडील म्हणतात, की अमुक-अमुक कर. पण मुलाला कदाचित त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल. त्याला ज्यामध्ये इंटरेस्ट असेल, ते आई-बाबा त्याला सपोर्ट करत नसतील. हं. कितीतरी अशा गोष्टी आहेत.
त्यामुळे कारण ह्याच्यामध्ये पैसा, ऊर्जा, वेळ सगळं काही जाणार आहे. तर आपण बरेचदा बघतो ना, कधी कधी आपण 20 वर्ष जुनी गोष्ट आठवतो आणि काय म्हणतो, अरे तेव्हा मी ते केलं असतं किती छान झालं असतं, किंवा तेव्हा मी हा चुकीचा निर्णय घेतला नसता तर आज किती फायदा झाला असता. तर तो जो क्षणिक डिसिशन आहे ते 18 बिलो जे कोणी आहेत ना त्यांना खूप फायदेशीर आहे. म्हणजे कुठे पैसा लावू, कुठे कोणत्या कोर्समध्ये जाऊ, मला जे आवडते ते करू की जे माझ्यासाठी कल्याणकारी आणि चांगलं होईल ते करू, असं डिसिजन मी घ्यायला मदत. या ठिकाणी ना प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ज्यांच्या मुलं शिक्षण घेत असेल त्यांनी एकदा नक्कीच टॅरोट कार्ड बद्दल जाणून घ्या की त्याच्यातून मुलांचं भवितव्य आपण चांगल्या प्रकारे घडवू शकतो. Yes. यासाठी तुम्ही एकदा नक्की संपर्क करावा असं तरी मला वाटतं. म्हणजे मनात ते राहू नये की मी हे घ्यायला हवं होतं का हे घ्यायला हवं होतं. आपण त्याचे प्रोज अँड कॉन्स पाहू शकतो की Okay. कॉमर्स घेतलं तर असं होईल, सायन्स घेतलं तर असं होईल. म्हणजे एक प्रकारचं हे मार्गदर्शनच झालं 100%. पूर्ण. 100%. म्हणजे मला असं वाटतं की मुलाने नेक्स्ट स्टेज घ्यायच्या आधी, जायच्या आधी किंवा करिअर निवडायचं एकदा तरी ह्या गोष्टीसाठी कन्सल्ट हो करावं. हो, नक्कीच. ओके. मॅडम, टॅरो आणि अंतर्ज्ञान हम्म. याचं किती नातं आहे? ह्याचं नातं रीडरसाठी अधिक आहे हा. आणि क्लायंटसाठी कमी आहे. कारण क्लायंट आपल्याला विचारायला आले त्यामुळे ते फक्त रिसिव्हिंग एंडवर आहे, तर ते ऐकून घेतात काय आहे काय नाही. पण जो रीडर असतो ना त्याच्यासाठी खूप महत्वाची भूमिका आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. आमच्या कॉम्प्लेक्समध्ये जेव्हा मी टॅरोसाठी एक रेंटेड जागा बघत होती की तिथे एक ऑफिस उघडे, म्हणजे काय कोणाला 1 to 1 यायचं तर सोयीस्कर होईल, तर मी जागा बघत होते. तर एक आमच्या इथे एक शॉपकीपर आहे, तर त्याच्याकडे ना जरा एक एक्स्ट्रा स्पेस आहे त्याच्या दुकानाच्या बाजूला. तर मी असा विचार केला की आधी मी बघून घेते की हा प्रपोजल त्याला देऊ की नको, त्याची माइंडसेट कशी आहे, तो हो म्हणेल की नाही. त्यामुळे मी कार्ड्स काढून बघितले. तर व्यवस्थित कार्ड्सनी मला सांगितलं सध्या तरी तो नाही म्हणणार, अशा अशा गोष्टी आहेत. ते ॲक्युरेट तसंच राहिलं. पण एक कार्ड जो त्याच्यामध्ये होता त्याचं जर तुम्ही इन्फॉर्मेशन बघाल ना तर त्याचे अर्थ वेगळे, डेफिनेशन वाईज वेगळा अर्थ आहे. पण त्या रीडिंग मध्ये ते बसत नव्हतं. तर इथे माझं इंट्युशन वॉज ॲट प्ले. कारण मी विचार करत राहिली की नक्की या कार्डला काय सांगायचंय या संदर्भात. आणि 2 दिवसानंतर काय झालं, मी कॉम्प्लेक्स मधून जात होते दुपारच्या वेळेला लेक्चर्सला, तेव्हा त्याचं दुकान उघडं होतं. आणि नेमकं मी असं पाहिलं आणि मला हसूच आलं. कारण तेव्हा मला पटकन टच झालं की त्या कार्डमध्ये ते सांगत होतं की ह्याच्या दुकानात इतका पसारा आहे, इतकं सामान ठेवलंय, पाय ठेवायचं पण जागा नाही, तू चेअर लावून कुठे बसणार आहेस. आणि नेमकं आम्ही संध्याकाळी त्याच्याकडे गेलो बोलायला, विचारायला. त्याने कबुली केली. ते बोलला हो चालेल तुम्ही यूज करा. पण तो बोलला सध्या मी खूप डम्पिंग केलेलं आहे कारण इथे रेनोव्हेशन करतोय मी. ओके. असं ते बोलतं. म्हणून त्या वेळेला इंट्युशन इज ॲट वर्क. इंट्युशनच आम्हाला सगळं सांगत असतं. मॅडम, ॲक्च्युअली खरं सांगायला गेलं तर मी खूप जास्त तुम्हाला प्रश्न विचारतोय, कारण की हे जे प्रश्न आहे ना हे माझ्यासुद्धा मनामध्ये आहे आणि आमचे जे प्रेक्षक बसले आहेत ह्यांच्यासुद्धा मनामध्ये आहेत. तर कदाचित त्यांच्याच मनातले प्रश्न माझ्या मनात येत असतील आणि कुठे ना कुठेतरी आमची एनर्जी कनेक्ट येत असतील. पण त्यामुळे मी तुम्हाला भरपूर असे प्रश्न विचारत आय आहे. एम हॅपी टू हेल्प. मी तर म्हणेन आवर्जून अजून विचारा. नक्की जितकी नक्की मॅडम. स्पष्टता येईल ना सर तेवढा आपला फेथ वाढेल. हो, कारण की कसं झालंय की लहानपणी मी असं ऐकलंय की अरे तुला आता काय करायचं असेल तर माझी आई सांगायची चल आपण भविष्य बघू. हा. त्यामुळे हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की भविष्य बघणं म्हणजे काय, की पत्रिका बघायची, हे बघायची. पण हा विषय खरंच नवीन होता. हो सर, अच्छा, याच्यामध्ये कसं आहे ना, याच्या मागील पण एक सायन्स आहे, एक माइंडसेट आहे. आणि हे ज्यांनी क्रिएट केलं त्यांनी ते चित्र बनवले, तर ते चित्र आजपर्यंत तसेच कॅरी फॉरवर्ड होत आहेत आणि त्याचे अर्थ वेगवेगळे डेव्हलप होत आहेत. जसं तुम्ही म्हणालात ना कोणी हाताची रेषा वाचतात, तर मी स्वतः फेस रिडिंग, हँड रायटिंग रिडिंग सगळं करते, ऑरा रिडिंग पण करते. ओके. पण माझा आजही फेथ टॅरोवर अधिक आहे. ओके. मॅडम, आता मला सांगा, जर एखाद्याला टॅरो कार्ड रिडिंग करता त्याला उत्तर नाही आवडला, हा. तर त्याने पुन्हा कार्ड काढावं का, की त्याने थांबून त्याचा काही दुसरा अर्थ समजून घ्यावा? दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. जसं मी आधी स्पष्ट केलं की माइंड आपल्याला ब्लँक ठेवावं लागेल. माइंड उघडं असेल तरच काम करणार, तरच ऍब्झॉर्ब होणार. तर बरेच असं होतं, अनेकदा माझ्याकडे पण असे क्लायंट्स येतात त्यांना उत्तर आवडत नाहीत कारण ते ऑलरेडी पूर्वनिर्धारित आन्सर्स घेऊन येतात माइंडमध्ये की असंच होणार आहे. पण टॅरो नेमकं वेगळंच काहीतरी सांगतं. तर माझं सजेशन असं आहे की तुम्ही स्वतःसाठी जर वाचताय आणि तुम्हाला उत्तर आवडत नाही तर 2-4 दिवस देवाकडे कार्ड्सला ठेवून द्या, क्लेन्झिंग करा, माइंड क्लिअर करा आणि 2-4 दिवसानंतर परत तुम्ही ते प्रश्न विचारा. कारण तुम्हाला आवडलं नाही म्हणून ते खरं नाही असं नसतं. कारण ह्याच्या मागे असं आहे की कार्ड्स तुम्हाला ते नाही सांगणार जे तुम्ही ऐकायला इच्छिता. आपल्याला कार्ड्स ते नाही सांगत जे आपल्याला ऐकायचंय,
पण त्याच्या व्यतिरिक्त ते सांगतात जे जाणून घेणं महत्वाचं आहे. जसं म्हणतात ना, गॉड डझंट गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट, गॉड गिव्हज यू व्हॉट यू नीड. तर ज्याची आवश्यकता आहे ते आपल्याला कार्ड्स देतात, कारण ते मार्गदर्शन करतायत. मॅडम मला एक, आता तुम्ही हा. जसं बोललात की त्यांनी कार्ड घेऊन जातात, हं. ते देवाकडे ठेवतात, मग हं. त्याची ते पूजा करतात हा. आणि त्याच्यानंतर, तर हे मला क्लिअर नाही झालं, म्हणजे हे कार्ड ते घेऊन जाऊ शकतात का, किंवा त्याच वेळेला आपण थोडासा ब्रेक घेऊन ठीक आहे पुन्हा दुसरा कार्ड काढू शकतो का? ओके. सर, हे त्यांच्यासाठी होतं जे टॅरो कार्ड शिकतायत आणि ओके. स्वतःसाठी जर त्यांनी ऑनलाईन वगैरे मागवलं असेल हं. आणि स्वतःच रोज स्वतःसाठी एक कार्ड ऑफ द डे किंवा आठवड्याची रीडिंग अशी काढत असतात, ते त्यांच्यासाठी होतं. पण आमच्याकडे क्लायंट्स येतात तेव्हा आम्ही त्यांना कार्ड्स देत नाही, कारण त्याला काही माहीतच नाहीये त्याबद्दल, तर देऊन काही फायदा नाही. पण समजा मी क्लायंटसाठी आन्सर काढते आणि त्यांना ते आवडत नाहीये, तर मग मी त्यांना सांगते, ठीक आहे, तुम्ही नंतर या, आपण ही रीडिंग परत घेऊया. ओके. मग त्याच क्षणामध्ये नाही होऊ हो, शकत नाही, काय? कारण की त्या क्षणी ते लोकांनी ब्लॉक करून टाकलंय त्यांची एनर्जी. ओके. ते स्वीकारत नाहीये. हं. तर जेव्हा ऍक्सेप्टन्स होत नाहीये ना, तेव्हा ते पुढे जाऊ नाही शकत प्रोसेस. ओके. ठीक आहे. जसं डॉक्टर्स म्हणतात ना, कधी कधी सर्जरी करायची तर क्लायंट अजून मनस्थिती बनवत असतो, कधी करून घेऊ, नंतर करून घेऊ, दिवाळी नंतर करू का आधी करू, असं. मॅडम मला एक विचारत होतं की हे जे कार्ड्स जे असतात टॅरो कार्ड ठीक आहे, त्यावेळेला त्या व्यक्तींचे जे आतले विचार असतात, त्यांचे चाललेले विचार आणि त्यांच्या भावना त्या दाखवतात का त्याच्यामध्ये? सर, मोस्टली कसं असतं ना, की अधिकांश लोक जेव्हा काही विचारायला येतात प्रश्न, तेव्हा त्यांची मनस्थिती तर दिसूनच येते ना, की प्रश्नावरच दिसतंय की ते वरीड आहे, चिंतेत आहे, चिंताग्रस्त आहेत का, संशय करतायत का. काही जणांना माझ्याकडे येतात तेव्हा त्यांना भ्रम असतो की आमच्यावर ब्लॅक मॅजिक झालेलं आहे, असं काही आहे. तर आम्ही त्याच्यामध्ये सायकोलॉजी बघतो की खरंच तुम्हाला भ्रम झालाय का हे खरं आहे. मग तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की हे तुमचीच लो थिंकिंग आहे किंवा तुम्ही असा गैरसमज करून ठेवला, पण असं काही नाहीये. किंवा एखाद्या व्यक्तीवर संशय असतो किंवा एखाद्या नातेवाईकांबद्दल त्यांना काही विचारायचं आहे, तर जेव्हा पर्सनली ते रिलेटेड नसेल तेव्हा असे प्रश्न आम्ही रीडर्स घेत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही माझ्याकडे आलात तर तुम्ही तुमचं किंवा जवळच्या कुटुंबियांचं विचारू शकता. पण अमक्या तमक्याचं विचारलं तर आम्ही त्या पोर्टलमध्ये जात नाही, आम्ही त्या, ओके. कारण ते एथिकल नाही. आता तुम्ही जसं बोललात की एक ब्लॅक मॅजिक आहे, हम्म. त्याच्यानंतर एखाद्या काही कधी कधी कोणा फॅमिलीवरती काही हो. डाऊट असतात, हो. हे पण टॅरोट कार्डने सॉल्व्ह हा, होतात का? नक्की 100% बघू शकता ओके. की अमुक व्यक्ती जी आहे त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहेत, संवेदना आहेत, ते आपण बघू शकतो. पण ती व्यक्ती तुमची रिलेशन मध्ये असावी, म्हणजे असं नाही की अमक्या तिराईक व्यक्तीचा आपण काहीतरी बघतोय, कारण आपण तसं करत नाही. एथिकल कंडक्ट कंपल्सरी आहे टॅरो रिडिंग मध्ये. मला इकडे विनोदाचा भाग वाटतो हा. की या ठिकाणी ना फॅमिलीना जे मनामध्ये एखादे द्वेष असतील ना, हं. त्याच्यापेक्षा तुम्ही टॅरोट कार्ड करून घ्या, म्हणजे तुमचे जमिनीचे पण मॅटर असतील ना ते लवकरात लवकर सॉल्व्ह होतील, म्हणजे कोर्टात जाण्यापेक्षा तुमचे विषय इकडे सॉल्व्ह होतील. इट इज अ पार्ट ऑफ द जोक. ठीक आहे. हो, हो. मॅडम मला हे सांगा की टॅरोट हे भविष्य साधण्याचं साधन आहे की जीवन परिवर्तनाचं साधन आहे? खरं तर जो उर्वरित भाग आहे तो जास्त खरा आहे. जीवन परिवर्तन, जसं की आधी पण आपण डिस्कस केलं, की वर्तमान तुम्ही योग्य केलात तर भवितव्य तुमचं चमकणारच आहे सर. तर आता मी कुठे चुकते, भूतकाळामधून मी काय धडा घेते की मी कुठे चुकले, पण तोच माझा जर पॅटर्न आहे वागण्याचा, वावरण्याचा, विचार करण्याचा, बोलण्याचा, अर्थात माझ्यात काही बदल आलाच नाही, परिवर्तन आलाच नाही, तर माझं भवितव्य कसं असणार आहे. त्यामुळे टॅरो तुम्हाला आता तुम्ही कुठे चुकता आणि काय केलं पाहिजे हे डायरेक्ट सांगतं. ओके. आणि खरंच तुम्ही आवर्जून ते केलात ना, ते पाळलात, ते पथ्य पाळलात, तर खरंच खूप फायदा होतो. आणि अनेक असे माझे क्लायंट्स आहेत, त्यांना खूप बेनिफिट झाला, मला स्वतःला भरपूर फायदा झालेला आहे. तुमचा असा ग्लो बघून असं वाटतं आम्हाला. खरंच. मला एक प्रश्न असा होता की म्हणजे एखाद्याला असं असेल की जे कुठे धक्का लागू नये, हा, म्हणून आयुष्यामध्ये टॅरोट कार्ड हे फार महत्वाचं आहे. एम आय राईट? राईट सर. पण एक आहे की धक्क्याचं पण एक महत्व आहे. हा. म्हणजे काही गोष्टींना धक्का खाऊन आपण जास्त शिकतो. हा. फक्त लर्निंग नाही, पण काही ठोकरे पण असे असतात. ते हिंदीत म्हणतात ना, मैंने बहुत धोके खाए, चिकू धोके खाए, ऍपल धोके खाए और जीवन में भी धोके खाए, असं आहे. तर आपल्या टॅरो मध्ये असे खूप फनी फनी कार्ड्स पण आहेत, ते रीडरशी जुळून जातात. तर माझ्या कार्ड्स बरोबर खूपच व्यक्तिगत संबंध आहे. ते माझ्या बरोबर जोक पण करतात, व्यंग्य पण करतात, सरकास्टिक असतात, ते करतात तसं. आणि जेव्हा पण मी नवीन डेक घेते आणि ब्लेस करायला घेते आणि त्यानंतर त्यांना एक तरी प्रश्न विचारते टू गेट इंट्रोड्यूस टू इच अदर, तर ते खूप फनी फनी उत्तरं देतात.
ओके. मॅडम, टॅरो टॅरो कार्डचं जे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जसं की करिअर आहे, हम्म. नातेसंबंध आहे, हम्म. आरोग्य आणि किंवा निर्णय हा. आपण कशा प्रकारे घेऊ शकतो? सर, हा फारच उत्तम प्रश्न तुम्ही विचारलात. ह्याच्यामध्ये कसं असतं ना, की हे एक साधन आहे. हे जे आमचे कार्ड्स असतात ना, ह्याच्यामध्ये 22 कार्ड्स असे असतात, ज्याला आपण मेजर अर्काना म्हणतो. ते आर्किटाइप्स असतात, म्हणजे अमुक-अमुक व्यक्तिमत्व कशी असतात, त्याच्यावर आधारित असतात. आणि बाकीचे जे कार्ड्स आहेत ना, त्याच्यामध्ये 1 पासून 10 पर्यंत असतं, जसं प्लेइंग कार्ड्समध्ये असतात. आणि त्यानंतर त्यात प्रिन्स, प्रिन्सेस, क्वीन आणि किंग असं पण असतं. आता हे जे कार्ड्स आहेत ना, ते 1 to 10 आणि राजा राणी प्रिन्स प्रिन्सेस जे आहेत ते दैनंदिन जीवनात फार उपयोगी पडतात. तर त्यासाठी आपण रोज एक कार्ड काढू शकतो, कार्ड ऑफ द डे, किंवा आठवड्याचे काढू शकतो, किंवा तुम्ही वर्षाचे काढू शकता. प्रत्येक महिन्याचे 12 महिन्याचे पण रिडिंग्स आहेत आमच्याकडे. काढून ठेवू शकता की या दिवशी मी कोणती सावधानी ठेवावी. फॉर एक्झाम्पल, मी जसं माझ्यासाठी रोज एक कार्ड ऑफ द डे काढते की आज मी काय लक्षात ठेवावं. तर एकदा मला आलेलं, काही दिवसांपूर्वी मी कार्ड ऑफ द डे काढलेलं, त्याच्यामध्ये त्याने मला सल्ला दिला की आज तुम्ही शांत राहा. तर नेमकं त्या दिवशी मला इतक्या अडचणी आल्या, जिथे मी माझा टेम्पर लूज करू शकले असते, रागवले असते, पण मला सारखं ते लक्षात आलं, आज मला सांगितलं की आज करू नको. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी लेट गो करू शकले. तर ते दैनंदिन जीवनात पण उपयोगी होतात. फक्त एक गोष्ट महत्वाची आहे की आपण ह्याच्यावर डिपेंड होत नाहीये. हे एक टूल्स आहे, पण मॅजिक इज इन अस. हो. मॅजिक रीडर मध्ये आहे आणि क्लायंट मध्ये. तेच जागृत करण्याचा प्रयत्न हे कार्ड्स करतात. ते तुम्हाला फक्त मॅप दाखवत आहे, गाडी चालवायची तुम्हालाच आहे. याच्या व्यतिरिक्त हे ऑरेकल कार्ड्स असतात. ऑरेकल कार्ड कसे आहेत ना, थोडे सोपे असतात आणि डायरेक्ट टू द पॉइंट असतात. त्यामुळे जे अवघड प्रश्न असतात ते या 78 कार्ड्स मधून आम्ही बघतो, पण एक सल्ला म्हणून ऑरेकल कार्ड्स यूज करतो. त्यामुळे तुम्हाला ते इझी पडतं. फॉर एक्झाम्पल, तुमचा प्रश्न असेल की या महिन्यात मला विवाह करायचा आहे, तर मी करू की नको, ही व्यक्ती माझं चांगलं लाईफ पार्टनर होईल की नाही, मग त्याच्यामध्ये हे ऑरेकल कार्ड तुम्हाला डायरेक्ट सांगतात. पण टॅरो कार्ड तुम्हाला आतली सायकोलॉजी सांगणार की तुमचे विचार मॅच होतील की नाही, घरचे त्यांना पसंत करतील की नाही, ऍडजस्टिंग नेचर आहे की नाही. असे अवघड गोष्टींना सोपं करून टॅरो आणि ऑरेकल आपल्याला मदत करतात. नक्कीच मी यंग क्राऊडला सांगेल की कुठची लाईफची डिसिजन घेते वेळी एकदा मॅडमशी तुम्ही संपर्क करा. मग जेणे तुमचा जो जोडीदार असेल तो योग्य आहे की नाही, फॅमिली रिलेशन कसं मेंटेन करेल, ह्या तुम्हाला कार्डद्वारे नक्कीच कळेल. आणि मी पण त्याच्यासाठी योग्य आहे की नाही हे पण पाहणं गरजेचं आहे. बरोबर. मॅडम, आता तुम्ही जे बोललात की टॅरो, ऑरेकल कार्ड्स, त्याच्यानंतर अफर्मेशन कार्ड, याच्यामध्ये नेमका फरक काय? आता दोन फरक पण अफर्मेशन कार्ड म्हणून पण एक असतं. व्हेरी नाईस. त्याच्यात काय फरक आहे? व्हेरी इंटरेस्टिंग सर. टॅरो कार्ड्स तुम्हाला मुळात तुमची सायकोलॉजी सांगतात की आतमध्ये काय चाललेलं आहे, तुम्ही असे वागताय त्याच्या मागील कारण काय, मूळ कारण काय, का तुम्ही असे वागताय. फॉर एक्झाम्पल, जे मॅनिफेस्ट होत आहे ना, ते कारण नसतं. समजा मी तुमच्यावर रागवले, तर सर्वांना दिसेल मॅडम रागवल्या, पण रागाच्या मागे काय दडलेलं होतं, भय होतं, भीती होती, इन्सिक्युरिटी होती, जेलसी होती, ते कार्ड्स मध्ये दिसतं. ऑरेकल तुम्हाला फक्त क्लिअर करून, क्लॅरिफाय करून देतात की हो, रीडिंग बरोबर आहे की नाही. पण ॲफर्मेशन म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. तर जेव्हा आम्ही रेमेडीज देतो तेव्हा आम्ही ॲफर्मेशन शिकवतो. ते छोटे वाक्य असावेत, वर्तमानात असावे, प्रेझेंट टेन्समध्ये, आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स. पण ॲफर्मेशन करण्याआधी टॅरो रिडिंग घेतलात तर योग्य ॲफर्मेशन करू शकाल. फॉर एक्झाम्पल, समजा एखादी व्यक्ती आहे, तो खूप भयभीत असतो, त्याला भीती वाटते, कुठेही बोलत नाही, कधीच त्याचा काही व्हॉइस तो एक्सप्रेस करत नाही. तर त्याच्यासाठी हे अफर्मेशन आम्ही काय देणार की आय एम करेजियस, आय एम फिअरलेस. पण जेव्हा तुम्ही टॅरो रिडिंग घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की ह्याचं मूळ कारण ते नाही, ह्याचं मूळ कारण हे की तो खूप लाजरा आहे. ओके. तर आता शाय व्यक्तित्व आहे, तो लाजरा आहे आणि त्याला आय एम फिअरलेस, आय एम कॉन्फिडेंट, ते नाही होणार, कारण त्याचं मानसिकता ऍक्सेप्ट नाही करणार, त्याचं सबकॉन्शियस माइंड ते ऍक्सेप्टच नाही करणार. त्यामुळे रिडिंग घेतल्यानंतर प्रॉपर अफर्मेशन दिले तर त्याला खूप फायदा होऊ शकतो. ओके. म्हणजे आपण समजा एखादा विद्यार्थी, जसं तुम्ही मगाशी बोलला, कारण की मी पण स्वतः एक शिक्षक आहे, त्यामुळे माझा कल हा जास्त विद्यार्थ्यांकडे असतो, की असे काही पॅरेंट्स असतात की माझा विद्यार्थी ना, माझा मुलगा मुलगी अभ्यास करत नाही, तर याच्यासाठी सुद्धा त्यांना याचा फायदा होईल का? हो, 100% होऊ शकतं. मुळात एक कारण असतं अभ्यास नाही करत कारण त्याला आवडतच नाही किंवा त्याला इच्छाच नाहीये, तर कॉमन सेन्स आहे. पण समजा तो आधी खूप चांगला होता, खूप व्यवस्थित नियमित अभ्यास करायचा, आणि आता काही महिन्यांपासून व 2-1 वर्षांपासून तो नाही करत आहे, तर मे बी तो बॅड कंपनीमध्ये आहे, संगती त्याची रॉंग आहे, किंवा त्याला काहीतरी ट्रॉमा आहे, काहीतरी, आणि तो सांगू नाही शकत आहे घरच्यांना. तर अशा वेळी टॅरो रिडिंग नक्की नक्की हेल्प करणार.
ओके. खरंच मी प्रत्येक पालकांना सांगू इच्छितो, की तुम्ही जर बघत असाल, की तुमचे पाल्य त्यांचं पहिल्याचं बालपण, त्यांचा अभ्यासाचा प्रोग्रेस आणि आताच्या याच्यामध्ये, तर याच्यासाठी जर तुम्हाला थोडंसं काही असं वाटत असेल, तर नक्कीच हा टॅरो कार्ड रीडिंग तुम्ही खरंच एकदा करून घ्यावी. आणि मॅडम मी आता पुढच्या माझ्या प्रश्नाकडे येतो, की जर समजा एखाद्याला टॅरो कार्ड शिकायचं असेल, हम्म. हं, तर त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची श्रद्धा किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा समज किंवा कुठच्या प्रकारच्या ऊर्जेची कशी आवश्यकता असते जर एखाद्याला टॅरो कार्ड शिकायचं असेल? हो, फारच छान प्रश्न आहे सर. एकच सांगेन, फक्त ओपन माइंडेडनेस असावं. फॉर एक्झाम्पल तुम्ही शिकू शकता, आम्ही पण शिकलो, पण त्याच्यामध्ये कसं आहे ना, की जर तुमच्या मनात काहीतरी बिलीफ सिस्टम्स असतील, तर टॅरो कार्ड्स तुम्हाला योग्य ते दिशा नाही दाखवू शकणार. तुम्ही त्याचा पूर्ण फायदा नाही घेऊ शकणार. फॉर एक्झाम्पल समजा मी एक अशी व्यक्ती आहे, जी मानते की जे लोकं टॅटू करतात त्यांच्याशी बोलू नये किंवा अमुक वस्तू खातात म्हणून मी त्यांच्याशी बोलणार नाही. तर यामुळे तुम्ही खूप चांगल्या माणसांना भेटण्याची संधी गमावताय. कारण दिस इज युअर रिस्ट्रिक्टेड माइंडसेट, नॅरो माइंडसेट आहे. तर टॅरोमध्ये नॅरो होऊन चालणार नाही. कारण ओके. टॅरो प्रचंड आहे, इन्फायनाइट आहे, मोठ्या अख्ख्या विश्वाला कव्हर करतो तो आणि चामडीच्या पण बियॉन्ड जातो. कोण गोरा, काला, फॉरेनर, इंडियन, इट डझंट मॅटर. त्याची सायकोलॉजी काय? कारण आपण सगळे ह्युमन सोल्स आहोत, आपण मनुष्य आत्मे आहोत. अनेक जन्मापासून इथे विहार करतोय. त्यामुळे आपण प्रत्येक जन्माचे काहीतरी संस्कार कॅरी केले. त्यामुळे आतमध्ये काय ट्रॉमाज लपलेले आहेत ते दाखवतं. तसं रिस्ट्रिक्टेड राहून नाही चालणार. पूर्ण फायदा घ्यायचा आहे तर ओपन माइंडेडनेस हवं. मग तुम्ही खुशाल शिका टॅरो कार्ड्स. आता टॅरो कार्डमध्ये जर समजा एखाद्याला करिअर करायचं असेल, हां. तर त्याने हा प्रशिक्षण, हे करिअर हे कशा प्रकारे सुरुवात करावा हां. आणि वयाच्या कुठच्या वर्षी हे करावा पाहिजे, की कोणीही व्यक्ती कधी शिकू शकतो, असं काय आहे का ह्याला? ऍक्च्युली खरं तर विवेक किंवा विस्डम जी असते त्याचं काही वय नसतं. हं. पण एक आपण समाजात वावरतो तर काही गोष्टी आहे, जसं ड्रायव्हिंग लायसन्स 18+ मिळतं, लग्नाचं वय 21 ठेवलंय, असं काही गोष्टी आहेत. म्हणून मला असं वाटतं 18+ तुम्ही असाल तर तुम्ही खुशाल शिकू शकता. प्रशिक्षण घ्या. ह्याच्यासाठी काही श्रद्धा किंवा रिलिजियस फिलिंग अशी काही गरज नाही. पण जसं मी आधीच सांगितलं, ओपन माइंडेडनेस हवंय. कारण त्याच्यामध्ये सगळंच येणार आणि अनेक प्रकारचे लोक आहेत आज आपल्याला, फक्त स्त्री पुरुष पण नाही राहिले ना. अमुक अमुक कम्युनिटीज आलेत, प्रजाती आलेत. तर सर्वांना स्वीकारण्याची वृत्ती आपल्या मनात असावी आणि दुसरं सहानुभूती आणि रहमची भावना असावी. त्यांना तुम्ही जज करू नये. तुम्हीच जज करताय तर तुम्ही त्याला समाधान देऊ नाही शकणार. ते जे काय बोलताय ते अनबायस्डली ऐकायचं आणि क्लायंटचं ते सिटिंग संपलं की ते त्या गोष्टीला मनातून काढून टाकायचं. तर प्रशिक्षण खुशाल घेऊ शकता, बट यू शुड नॉट जज. सॉरी मॅडम, मी एक प्रश्न विचारतो. ॲक्च्युअली मला तो सुरुवातीला विचारायला पाहिजे होता. पण आता जे तुम्ही बोललात, त्याच्यावर मला असं, की तुम्ही ह्या फील्डमध्ये कशाप्रकारे आलात आणि तुमचा याच्यात पहिला अनुभव कसा होता, की तुमचा टर्निंग पॉइंट असा कसा होता? हे आम्हाला जरा जाणून घ्यायला खूप आवडेल या ठिकाणी. हो, नक्की नक्की सर. जसं ना अनेकदा बरेचसे ऍक्टर असं म्हणतात ना, आय वॉज नॉट प्लॅनिंग टू बी अन ऍक्टर, ऍक्सिडेंटल झालं. तर माझंही असं वाटतं की टॅरो रिडिंग मध्ये मी ऍक्सिडेंटली आली. माझ्या फॅमिलीमध्ये मी एकुलतीच आहे जी या फील्डमध्ये आहे. लहानपणापासून मी थोडा आध्यात्मिक अधिक होते, त्यामुळे रिलिजियस प्लेसेसला जाणं, स्वामी विवेकानंद पासून सर्वांना वाचन करणं, मठांमध्ये जाणं आणि फेस रिडिंग, इन्शुएटिव्ह रिडिंग, टॅरो रिडिंग, ऑरा रिडिंग, ह्याच्यामध्ये ना एक आतून काहीतरी मला फील व्हायचं. तर एकदा मी कॉलेजला असताना कुठेतरी टॅरोचं काहीतरी छोटासा व्हिडिओ का काहीतरी पाहिलेलं, एवढं एक्झॅक्टली आठवत नाहीये. पण त्यानंतर मी समोरून ऑनलाईन एक कार्ड्स मागवले आणि घरात वाचन चालू केलं. मी आजही कुठेही ट्रेनिंग ॲज सच घेतली नाही, पण मी स्वतः टॅरो शिकवते आता अरे आणि वा. आम्ही सर्टिफिकेट देतो. पण ते त्याच्यामध्ये काय झालं, घरच्यांवर प्रयोग केला मी, शेजाऱ्यांवर प्रयोग केला आणि नेमकं ते खरंच निघालं. त्यामुळे ते फेथ वाढत गेलं माझं. पण तरीही मी अनऑफिशियली तर मोर दॅन 10 इयर्स केलंय. पण जेव्हा मला वाटलं की नाही, घरच्यांनी पण सपोर्ट केला, आता तू व्यवस्थित बोलते सर्वांना, तुला ते खरंच तू जिम्मेवारी घेतेयस, तेव्हा मग मी गेले 8 वर्ष ऑफिशियली या मार्केटमध्ये आले. आणि हे प्रवास फारच इंटरेस्टिंग आहे. कारण एकदा मी ट्रेननी प्रवास करत होतो, जरा तुमचा वेळ घेते. ट्रेननी प्रवास करत होतो आणि जसं एखादा जोहरी असतो ना, त्याच्या खिशात नेमके तुम्हाला 2-3 हिरे माणिक भेटतीलच. एखादा हलवाई असतो ना, तर त्याचे जे फेमस पेढे किंवा माल असेल, त्याच्याकडे डब्यात असतातच सॅम्पल म्हणून, की कुठे कधी कस्टमर भेटतील. असं माझ्याकडे नेहमी कार्ड्स असतात. आताही माझ्या पर्समध्ये आहेत. मी त्यांच्याशिवाय जातच नाही. तर तिथे ट्रेनमध्ये ना अमुक व्यक्तींशी आमची ओळख झाली आणि तेव्हा आम्ही थोडं रीडिंग केलं आणि ते खूप ॲक्युरेट आलं. तेव्हा मला दिसलं, की मला पार्श्वभूमीची पण गरज नाहीये.
तुम्ही जर टॅरो रिडिंग घेतला, तुम्ही फक्त तुमचं नाव द्या अँड आय कॅन जस्ट स्टार्ट रिडिंग फॉर यू. कारण कार्ड्स तुम्हाला ओळखतात, ते तुमची एनर्जी कॅच करतात. नक्की आपण करू. हा. पण मी असं म्हणेल की असं वाटतं की तुम्ही जे मगाशी बोलात की तुम्ही हम्म. लहानपणापासून आध्यात्मिक हो, होतात, हो. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला ब्लेसिंग होती. हो. हो, तसं आणि म्हणता तुम्ही येईल. आता एक विषय बोलला की तुम्ही सर्टिफिकेट प्रोव्हाइड हा. करतात. तर म्हणजे टॅरोट कार्डचा कोर्स हा. आणि सर्टिफिकेट हे हा. खूप महत्वाचे आहेत. नाही सर, ऍक्च्युली जसं आज मेडिकल सायन्स मध्ये पण होमिओपॅथीला तेवढा मान नाहीये, त्याला नाही मानत ॲलोपॅथीवाले, पण ते एक्झिस्ट करतंय, लोकांच्या फेथमुळे ते चालतंय. हो, तसं बरोबर. टॅरोचं आहे. आम्ही स्टुडंटच्या सॅटिस्फॅक्शनसाठी एक ई सर्टिफिकेट देतो, पण ऍक्च्युली कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. जर देवाने तुम्हाला निवडलं आणि त्याने जर गॉड गिफ्ट दिलं, जसं तुम्ही आताच म्हणाला, यू डोंट नीड ह्युमन सर्टिफिकेशन. आणि एखाद्याला जर करिअर म्हणून जर याच्यामध्ये करायचं असेल, कारण की आज बहुतेक असे हो. आहेत की ज्यांना करिअरसाठी ऑप्शन नाही, येस. तर तुम्ही अशा लोकांसाठी काय सांगाल का की याच्यामध्ये जर करिअर मधून जायचं असेल हा. तर कशा प्रकारे ही लोक जाऊ शकतात हा. आणि याच्यामध्ये करिअर खरंच ब्राईट आहे का? हा तर खूपच काळाची आवश्यकता आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे सर. यामध्ये मोस्टली तुम्हाला फिमेल रीडर्स जास्त मिळतील, पण आता फॉरेन कंट्रीजमध्ये जेंट्स पण याच्यामध्ये यायला लागलेत. कारण इंट्युशन एक अशी गोष्ट आहे, ती गॉड गिफ्ट आहे, ती कोणातही असू शकते. तुम्ही जर रिसर्च केलं तर रतन टाटाजींपासून एपीजे कलामजी जे होते, आपले मोदीजी आहेत, हे सगळे पुरुष आहेत, पण ते इंट्युशनचा वापर करतात. इब्राहिम लिंकनचा इतिहास तुम्ही वाचलात ना, तर ते पण इंट्युशनवर डिसाईड करायचे की हे करायचंय की नाही. अशी मोठमोठे लोक, मार्क झकरबर्ग आहे, तो पण इंट्युशनने काम करतो. ह्याच्या मागे माझं म्हणण्याचा उद्देश काय की इंट्युशन, तुम्ही जर इन्शुएटिव्ह पर्सन आहात, देन डेफिनेटली दिस इज द लाईन फॉर यू. आणि करिअर वाईज हे फारच आता प्रचंड फेमस होत चाललंय, पण याच्यामध्ये मॅनिप्युलेटर्स पण आहेत. ॲज युजल प्रोज अँड कॉन्स असतात. तर महत्वाची भूमिका या गोष्टीची आहे की डायरेक्ट असं समजू नका की आल्या आल्या तुम्हाला अमुक सॅलरी मिळेल किंवा तुम्ही कमवायला लागाल. नाही, इट टेक्स टाइम टू बिल्ड फेथ, क्लायंटील बनवणे, आणि तीच व्यक्ती तुमच्याकडे नेहमी यावी. आणि वर्ड ऑफ माउथने आम्हाला जास्त पब्लिसिटी मिळते, कारण लोक मग खऱ्या मनाने सांगतात की ती व्यक्ती खरं सांगते, बरोबर आहे, रिझनेबल फीज आहे. तर ह्यामध्ये जर पैसा कमवण्याचा हेतू असेल तर ही फील्ड हळूहळू ग्रो होते, त्यामुळे ते नाही होणार. त्यासाठी मग इतर फील्ड्स आहेत. पण इथे एक सेवाची भावना ठेवाल आणि स्वतःला ईश्वराचा निमित्त समजून तुम्ही मानव मदतीसाठी आलात, तर मग तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. म्हणजे असं आहे की जर एखादा टॅरो कार्ड शिकले तर आपण एक प्रकारे समाजाचं भलं करतोय, लोकांचं भलं करतोय, हो. लोकांना पण सहारा. हो. तर मी नक्कीच प्रेक्षकांना सांगू जर तुम्हाला खरंच सोशल वर्क असं आपण म्हणतो की आपण कोणासाठी चांगलं करावं, हा सुद्धा तुमच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, ज्या ठिकाणी तुम्ही तुमची नोकरी धंदा सांभाळून शिकून इतर लोकांचं तुम्ही भलं करू Yes. शकता. आणि त्यासाठी हरकत नाही तुम्ही जर पेड होताय, कारण तुमचे कार्ड्स आहेत, इंटरनेट आहे, जीबी आहे, ऑफिसचा खर्च आहे, काहीतरी पैसे तर बरोबर. लागणार. हो. पण एक रिझनेबल फीज घेऊन लोकांची मनं जिंका आणि नाती जुळवा. आता मला एक सांगा मॅडम की हे जे टॅरो कार्ड तुम्ही शिकले त्याचा तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक पॉझिटिव्हली कसा उपयोग झाला तुम्हाला? हो, फारच चांगला प्रश्न आहे सर. कारण कसं आहे ना, आपण या समाजात ग्रांटेड बऱ्याचशा गोष्टी घेतो. म्हणजे जेव्हा आपण राग करतो तेव्हा आपण म्हणतो, हो माझ्या बाबांच्या साईडला सर्वांना राग येतो, आमच्या मम्मीच्या साईडला कॉमन आहे, आपण ते घेतो. पण ऍक्च्युली ती एक निगेटिव्ह टेंडन्सी आहे. तर मी कार्ड्स मध्ये बघून बघून की नाही, माझ्यासाठी हे महत्वाचं नाहीये, माझ्यासाठी हा इम्पॉर्टंट आहे, माझ्यासाठी हे व्यवस्थित, असं करून टॅरोनी मला खूप मदत केली आहे. आणि मी स्वतःमध्ये खूप परिवर्तन आणू शकले. हे खूप बदल घडलं माझ्या जीवनात. आणि हळूहळू ते माझ्या घरच्यांना दिसू लागलं, फ्रेंड्सना दिसू लागलं, मग मी त्यांचं पण बघितलं. असं तर माझ्या जीवनात बऱ्यापैकी योगदान टॅरो कार्ड्सचं आहे. ओके मॅडम, जसं तुम्ही सांगितले तुमच्या आयुष्यामध्ये खूप असे सकारात्मक बदल झाले, हो तर एखादा प्रसंग म्हणजे आमच्या श्रोत्यांना तुम्ही सांगू इच्छिता का? हो, नक्की. फारच असे तर अनेक प्रसंग आहेत, पण एक असं मुळात आहे की आधीच्या जिथे टॉवरमध्ये आम्ही राहत होतो, तर तेव्हा आमच्या शेजारींमध्ये ती बाई प्रेग्नेंट होती, गरोदर होती, आणि तिला ऑलरेडी 5 मुली होत्या आणि आता परत मुलासाठी ते ट्राय करत होते. तर मी जस्ट नेमकं असंच कार्ड्समध्ये बघितलं आणि त्याच्यामध्ये मला काही कॉम्प्लिकेशन्स दिसले आणि मला असं वाटलं की तिला हेल्थ इश्यूज होऊ शकतात. तर मी ते त्यांना सांगितलं नाही, पण जे आम्ही मेडिटेशन करतो त्या मेडिटेशन मध्ये तिला पॉझिटिव्ह ऊर्जा पाठवली. कारण जसं तुम्ही मेन्शन केलं, मी रेकी हिलर पण आहे, रामा हिलर आहे. तर मी ते परमेश्वराकडे सोपवलं की मी माझ्या पतीने ते पाठवते, पण ते कितपत जावं काय ते तू ठरव. आणि मग खरंच तिला पुन्हा मुलगीच झाली
आणि ते उलटं फिरलेलं बाळ आणि ते तिच्या लो बीपी झालेलं. बट बिकॉज ऑफ प्रेयर्स अँड मेडिटेशन ते तिच्या घरच्यांनी पण केलं असेल त्यामुळे ती वाचली. तर असं बरेचदा कॉम्प्लिकेशन येतात, असे डेंजरस सिच्युएशन्स दिसतात. पण मी एक पाहिलं की बिकॉज टॅरो कार्ड्स आम्हाला पॉझिटिव्ह राहायला सांगतात आणि ऊर्जा तुम्ही एक विश्वात जे देता पसरवता तो पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे सर्वांचं कल्याण होतच, तुमचं तर होतच. आणि अनेकदा अजून पण असे अनुभव आहेत जिथे मला कधी कधी नाही चांगला असा अनुभव आला किंवा एखाद्या व्यक्तीवर वाईट वाटलं, राग आला. पण मी जेव्हा कार्डमध्ये बघते तेव्हा ते दाखवतं की त्या व्यक्तीला पण इतर काहीतरी गोष्टी होत्या. त्याच्या मनात काही इतर कारणं होते ज्यामुळे ते परेशान आहेत किंवा डिस्टर्ब्ड आहे. त्यामुळे मला असं वाटलं की मग माझा दृष्टिकोन बदलला त्यांच्या तरफ आणि मग आज मोस्टली सर्वांशी चांगलेच संबंध आहेत. ऑल बिकॉज ऑफ कार्ड्स. ओके. मॅडम तुम्ही आज जे सांगितलं खरंच मला खूप असं म्हणजे खूप असं नवीन गोष्टी आज शिकायला भेटल्या आणि तुमच्या बोलण्यातून असं मला जाणवलं की तुम्ही टॅरो कार्ड रीडरपेक्षा तुम्ही चांगले मोटिवेशनल स्पीकर आहात, जेणेकरून तुम्ही चांगली पिढी घडवू शकतात. तर माझं एक असं एक इच्छा होती की जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी काही असं प्रेरणात्मक मोटिवेशनल काही सांगू इच्छिता का? हो, नक्की सर. बाकी हे काम तर माझे कार्ड्स करतच आहेत. पण मी नक्की सांगेन, की कार्ड्स मात्र एक साधन आहे. ती तुमची साधना नाहीये आणि साध्य नाहीये. तुम्ही साध्य आहात. साधना तुम्ही करणार हे फक्त साधन आहे. तो साधन को साधन ही रहने दो. त्याच्यावर डिपेंडेंट होऊ नका बिकॉज द मॅजिक इज इन यू. ओके. मॅडम खरंच तुम्ही खूप छान माहिती दिली आणि जसे तुम्ही बोललात की रेकी, हिलिंग ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही करतात. तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आम्ही तुम्हाला मॅडमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो. तर नक्कीच तुम्ही एकदा मॅडमशी संपर्क करा. जेणेकरून तुमचे काही घरातले प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या जीवनातल्या काही अडचणी असतील, ते सगळे सॉल्व्ह होतील आणि मॅडम नक्कीच तुम्हाला मदत करतील. आणि मॅडम खरंच असं वाटतं की आजचा वेळ जो आहे ना, तो फार कमी होता माझ्याकडे. कारण की तुमच्याकडून खूप असं मला असं वाटतं तुमचे एक पॉडकास्ट न होता मला खूप वेगवेगळ्या प्रकारे तुमच्याकडे खूप असे विषय आहेत. रेकी आहे, हिलिंग हो. आहे, ठीक आहे. असं पुन्हा मी खरंच तुम्हाला एकदा इन्व्हाइट करू इच्छितो की आपण नवीन विषयावरती एकदा आपण पुन्हा बोलू. आज आपण टॅरो कार्डवरती आपण बोललो. नेक्स्ट टाइम आपण नक्की रेकी, हिलिंग याच्यावरती आपण बोलू. आणि मोटिवेशनल येस, तेही माझं मोटिवेशनल आहे. आपण हो. नक्कीच आपण करू. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलात. खरंच मी तुमचा खूप आभार खूप मानतो. खूप धन्यवाद सर, धन्यवाद, मला धन्यवाद इथे मॅडम. बोलवल्याबद्दल. तर प्रेक्षकांनो, नक्कीच तुम्हाला हे आवडलं असेल ही मेहनत, तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय जय हिंद, महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.